मशरूम तयार करण्यासाठी पिशवीमध्ये तणस किंवा तुमच्याकडे अवेलेबल असलेला रॉ मटेरियल आणि मशरूमचे सीड्स भरणे आज सुरू आहे। आणि माझी मम्मी आणि मी शेतावर मशरूमच्या पिशव्या भरण्याचं काम करत आहोत। तर आता माझी मम्मी मशरूमच्या बॅग्समध्ये रॉ मटेरियल, जसं तुमच्याकडे तणीस असेल, कुटार असेल, तुमच्याकडे जे पण रॉ मटेरियल अवेलेबल असेल ते सगळं तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता। तर ते भरत आहे। आम्ही दोघी मिळून आता ह्या पिशव्या भरण्याचं काम करत आहोत। तर आता हे काम सुरू आहे आणि आज आमचा दिवस याच्यातच जाणार आहे। मशरूम कल्टिवेशनचा आज आपला 3रा दिवस आहे आणि हे मशरूमचे जे सीड्स आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। तुम्ही यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघता ज्याच्यामध्ये सांगितलं जाते की मशरूम कल्टिवेशन करून लाखो कमवा आणि तुम्हाला खूप याच्यामध्ये बेनिफिट होईल, पण त्याच्यासाठी मेहनतसुद्धा तशीच करावी लागते। जर तुमची मेहनत करण्याची तयारी असेल आणि तुमच्याकडे जागा असेल भरपूर तर तुम्ही मशरूम कल्टिवेशन सुरू करू शकता। पण जर तुमच्याकडे मॅन पॉवर नसेल, लोक नसतील काम करणारे, तर तुम्ही करू शकत नाही। कारण की जशी आपण आपल्या कोणत्याही म्हणजे तुम्ही कोणतंही पीक लावलं शेतात त्याची काळजी घ्यायची गरज असते, त्याचप्रकारे तुम्ही मशरूम लावल्यानंतर पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते। त्याच्यातलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करणं किंवा त्यांना पाणी देणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी रोज तुम्हाला कराव्या लागतात। त्याच्यामुळे हे बघायला जेवढं सोपी आहे तेवढं म्हणजे करायला सोपी आहे असं मला वाटत नाही। जर तुमची तयारी असेल मेहनत करण्याची तर तुम्ही हे करू शकता। याच्यातून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकते, पण त्याच्यासाठी तुमची देखरेख असणं खूप आवश्यक आहे। करून दिलं, बॅग भरून दिल्या आणि मग बघितलं नाही तर ते तुमच्या पिशव्या खराब पण होऊ शकतात। असे बरेच लोक आहेत की जे यूट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर मग ते सुरू करतात आणि त्यांच्या खूप नुकसान होते। 100 बॅग्स त्यांच्या खराब होऊन जातात। तर असं नाही झालं पाहिजे। याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग घेऊनच कल्टिवेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही बिना अभ्यासाने किंवा बिना तुम्हाला कोणताही एक्सपिरियन्स नसेल आणि तुम्ही ते स्टार्ट केलं असेल तर हे तुमच्यासाठी कधीच फायद्याचं ठरू शकत नाही। तुमचं खूप सारा नुकसान याच्यामध्ये होऊ शकतो। म्हणून जर तुम्हाला मशरूम कल्टिवेशन करायचं असेल, ऑयस्टर मशरूम कल्टिवेशन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घेणं खूपच इम्पॉर्टंट आहे। आम्ही याची ट्रेनिंगसुद्धा देतो। जर तुम्हाला मशरूम कल्टिवेशन करायचं असेल तर स्क्रीनवर आम्ही नंबर देणार आहोत, तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही मशरूम कल्टिवेशनचं ट्रेनिंग करू शकता। तर आज आम्ही पिशव्या भरणार आहोत आणि ह्या पिशव्यांमधून 21 दिवसानंतर मशरूम निघणार आहेत। जर तुम्हाला मशरूम पाहिजे असेल तरी पण तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। तर आज आपला 3रा म्हणजे 3 दिवस आपल्याला कल्टिवेशनची जी प्रोसेस आहे ती करायला लागते। तर आज पिशव्या भरून झाल्यानंतर 21 दिवसानंतर मशरूम निघतील आणि ते मशरूम कसे असतात तर त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।